फेस केलेला आहे। आजही कोणी येऊन काही हमले वगैरे करू शकतात। नमस्कार, मी स्वाती गोडसे। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्तांतामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर मुंबईकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल। दररोज लाखो मुंबईकर लोकलने ये जा करतात, मात्र मुंबईच्या वाहतुकीचा कणा असलेली ही सेवा अजूनही अनेक समस्यांचा सामना करतेय। मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या रेल्वे स्टेशनची अवस्था नेमकी कशी आहे, सुरक्षेच्या नावानं इथे कसा खेळखंडोबा सुरू आहे, याचाच आढावा आम्ही मिशन स्टेशन्स या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत। तर सुरुवातीला बघूयात ठाणे रेल्वे स्टेशनवरच्या समस्यांचा पंचनामा करणारा हा विशेष वृत्तांत। मध्य रेल्वेवरील सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेलं रेल्वे स्थानक म्हणजे ठाणे रेल्वे स्थानक याची घोषणा रेल्वे प्रशासनानंच केली आहे। मात्र ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। त्यात सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे रिक्षा चालकांची बेशिस्ती। रिक्षा स्टँड असताना या ठिकाणी एवढं चांगलं स्टँड बनवलेलं आहे, मात्र असं असूनसुद्धा जे रिक्षावाले आहेत ते कशाही पद्धतीने रिक्षा लावतात। रिक्षा स्टँडवरती हे संपूर्ण जे रिक्षा चालक आहेत ते रिक्षा उभ्या करत नाहीत आणि हा मधला पॅसेज जो आहे जिथून सगळ्या गाड्या बाहेर पडतात तिथेच रिक्षा चालक जे आहेत ते रिक्षा लावून या ठिकाणी अवैध पद्धतीनं प्रवासी आहेत त्यांची वाहतूक करतात। त्यामुळे वेळोवेळी सांगूनसुद्धा इथे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ते उभे राहत नाहीत। कुठे बातमी आली किंवा कोणी तक्रार केली तर थातूरमातूर कारवाई केली जाते आणि त्यानंतर पुढे मात्र काहीच होत नाही। आपल्यासोबत एक प्रवासी आहेत, त्यांना विचारूयात रेल्वे स्थानकाची जे मुख्य मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी सोडवले गेलेत, मात्र रिक्षा चालकांची बेशिस्ती आणि सुरक्षा हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत। कसे काय जे घरी पोहोचण्यासाठी लोकांना रिक्षाने प्रवास करावा लागतो, पण त्यासाठी शेअर ऑटो म्हणा किंवा रिक्षाची व्यवस्था एवढी खोळंबलेली असते आणि रिक्षावाल्यांची मनमानी एवढी जोरदार चालू असते की तिकडे सुरक्षा अधिकारी असायलाच पाहिजेत। RTO ॲटलिस्ट कमीत कमी 2 ते 3 अधिकारी, रेल्वे अधिकारी इकडे सुद्धा कमी पुरतील एवढी मोठी गर्दी इकडे असते। त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत विचार केला तर RTOचे अधिकारी इकडे असणे गरजेचं आहे। तसंच रेल्वे आणि रेल्वे स्टेशन परिसर हा कम्प्लिटली रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे द्यायला पाहिजे आणि तो जिकडे कोणी ज्यांचे एंट्रन्स आणि एक्झिट जे असतील ते पॉईंट सील असायला पाहिजे। आता तुम्ही बघाल तर तुम्ही कोणी कुठचंही सामान घेऊन रेल्वेमध्ये घुसताय म्हणजे आपण ऑलरेडी 26/11 आपण फेस केलेलं आहे। त्या अनुषंगाने तुम्ही बघाल तर आजही आपण काही शिकलेलो नाही आहे त्याच्यामागे। आजही कोणी येऊन काही हमले वगैरे करू शकतात। नक्कीच खरंच आपण काही शिकलेलो नाही आहे हेच संपूर्ण दिसतं आहे, कारण का या रेल्वे स्थानकामधून कोणी कशा पद्धतीनेही काही सामान घेऊन आतमध्ये रेल्वे स्थानकामध्ये जात आहे। कुठल्याही पद्धतीची चौकशी किंवा तपासणी कोणत्या व्यक्तीची केली जात नाही। कोणाकडे नेमकं काय सामान आहे, कशा पद्धतीचं सामान आहे, या सर्व गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण का अतिशय गजबजलेलं आणि प्रवाशांनी नेहमी भरलेलं असं रेल्वे स्थानक असतं। इथे कोणताही घातपात घडू शकतो किंवा 26/11 पुन्हा एकदा एक भयानक घटना घडू शकते, मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे। आणि आता ठाण्याला लागूनच असलेलं दुसरं स्टेशन म्हणजे कळवा स्टेशनचं वास्तव नेमकं काय आहे जाणून घेऊयात। कळवा रेल्वे स्थानक रोज प्रवाशांची संख्या या रेल्वे स्थानकामध्ये वाढते, मात्र सुविधांची जी वानवा आहे ती आणखीच दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। या रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये नेमक्या या समस्या सोडवणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण का या रेल्वे स्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात, मात्र त्या तुलनेमध्ये त्यांना कुठेही सुविधा मिळत नाही आहे। रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर ज्या मुख्य सुविधा मिळायला पाहिजेत त्या कोणत्याही सुविधा या प्रवाशांना मिळत नाहीत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत जे वर्षानुवर्षे या रेल्वे स्थानकातून प्रवास करत आहेत। जसं एका रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिली समस्या तुम्हाला जाणवते आणि दिसते ती काय? न्यू शिवाजीनगर कळवा येथून कळवा पश्चिम येथे शाळेमध्ये हजारो मुलं शाळेत लहान मोठी येत असतात। त्यांचे आईवडील आणि पालक येत त्यांना नेण्यासाठी जाण्यासाठी दिवसातून 4 वेळा त्यांना यावं जावं लागतं आणि त्यासाठी रेल्वे लाईन ओलांडावी लागते, ती धोकादायक आहे। तर तिथे FOB किंवा असं काहीतरी उड्डाणपूल पाहिजे तिथे। दादा, तू जेव्हा रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडतोस तेव्हा सगळ्यात मोठी समस्या तुला काय जाणवते?
मोठी समस्या म्हणजे फार इथे कालशेटचं जे ट्रॅक आहे तिथून ज्या रेल्वे येत जात असतात त्या फार धोकादायक पद्धतीने असतात, थांबतात, लोक धावत येतात, त्याच्यामुळे जास्त धोकादायक आहे. एक चांगला स्कायवॉक रेल्वे स्टेशनपासून सह्याद्री स्टेशनपर्यंत जर केला तर बऱ्याचशा लोकांना पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत स्टेशनपर्यंत डायरेक्ट स्टेशनमध्ये 2 मिनटात येता येईल, जे आता 10-15 मिनटाचा विळखा खाऊन यावं लागतं, रिक्षाने पलीकडे जावं लागतं. तो फार जे स्कायवॉक केला तर फार चांगली सुविधा होईल. रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांना रिक्षा लागते किंवा वाहतूक कोणतीतून सुटका लागते, त्याच पद्धतीनं सार्वजनिक वाहतूक पाहिजे असते, या सर्व गोष्टी जे आहेत त्या सर्व गोष्टींची मानवा या कळवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे. त्यामुळे नेमक्या यांच्या समस्या सोडवणं तरी कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्षानुवर्षे वेळोवेळी हे सर्व प्रवासी जे आहेत त्यांच्या परीनं सरकारपर्यंत, रेल्वे प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या समस्या आहेत तशाच आहेत. तर कळवा स्टेशनचं हे भयानक वास्तव जाणून घेतल्यानंतर आता पालकांना सावध करणारी एक बातमी आहे. खरं तर लहान मुलांचं संगोपन म्हणजे मोठी जोखमीची गोष्ट आहे. अनेकदा कामाच्या गडबडीत आपण चिमुरड्यांकडे लक्ष देत नाही, मात्र पालकांची एक नजर चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आज नागपूर आणि पिंपरीत आलाय. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. तुमचे लहानगे मृत्यूशी खेळतायत का? नागपूरमध्ये फुग्याचा तुकडा अडकून चिमुरड्याचा मृत्यू. पिंपरीमध्ये लॉलीपॉपची नळी गिळल्यानं चिमुरडीचा जीव धोक्यात. नागपूर आणि पिंपरीतल्या दुर्दैवी घटना म्हणजे तमाम पालकांसाठी डोळ्यात जळजळीत अंजन घालणाऱ्या आहेत. नागपूरमध्ये फुटलेला फुगा फुगवण्याच्या प्रयत्नात फुग्याचे तुकडे घशात अडकून 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे सानिध्य उरकुडेच्या बाबतीत घडलेल्या या प्रसंगातून सगळ्यांनीच धडा घेण्याची गरज आहे. फुगे फुगवत होता आणि खेळत होता, त्यावेळी फुगा त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकला. त्याचे नातेवाईक जे कोणी होते त्यांनी स्वतः काढण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी दवाखान्यात सुद्धा घेऊन गेले होते. मे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा मृत्यू झालेला आहे. हा खेळताना अतिशय दुर्दैवी प्रकार झालेला आहे. लहान मुलांनी फुगे फुगवताना वगैरे नातेवाईक जवळ असणे जरुरी आहे. पिंपरीमध्ये घडलेली दुसरी दुर्दैवी घटनाही अशीच डोळे खाडकन उघडणारी. अवघ्या 6 वर्षीय आरोही कोहिणकरचा लॉलीपॉपचा हट्ट तिच्या जीवाशी बेतला असता. प्लास्टिकच्या कांडीसह तिनं लॉलीपॉप गिळल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानं अनर्थ टळलाय. बेडवर आतमध्ये बेडमध्ये खेळत होती, तर खेळता तर ती चॉकलेट खाता पूर्ण लाळ घशामध्ये रिलीज झाली आणि त्याच्यानंतर मग ती पटकनी घशात लॉलीपॉप गेली आणि त्याच्यानंतर मला कळलं की म्हणजे असं ती खोकल्यासारखं करायला लागली ना अचानक ती अजून आतमध्ये गेली. पण ऑपरेशन करताना काळजी नाही घेतली तर त्या आमच्या दुर्बिणीने सुद्धा आतड्याला इजा होण्याची खूप भीती असते. दुसरी गोष्ट, एवढ्या लहान वयात भूल देणं सुद्धा थोडंसं रिस्की असतं. तर हे सगळं बघता ऑपरेशन करणं खूपच चॅलेंजिंग होतं. आणि अजून त्याच्यात महत्त्वाचं होतं की ते लक्षात येणं सुद्धा खूप अवघड असतं. नशिबाने ह्या केसमध्ये त्या मुलीच्या आईच्या लक्षात आलं की ते मिसिंग आहे तो पार्ट, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि हे प्लास्टिकचा पार्ट होता, त्यामुळे एक्सरेत कधी दिसू पण नाही शकत. आरोहीच्या आईवडिलांइतके सानिध्याचे आईवडील नशीबवान नव्हते आणि त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य घरात या घटना घडू शकतात. नकळत्या वयातील मुलांचं संगोपन म्हणजे जणू तळहातावरचा फोडच आणि त्याचमुळे कामाच्या नावाखाली तुमच्या चिमुरड्यांकडे दुर्लक्ष करू नका. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह पिंपरी चिंचवडहून गोविंद बाकडे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मुंबई महापालिकेतलं संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक गळाला लावले. मात्र त्या नगरसेवकांना प्रत्येकी 6 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय आणि खुद्द राज ठाकरेंनीच ही माहिती दिल्याचा दावा देखील अजितदादांनी केलाय. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेनेने 36 कोटी मोजले. मुंबई महापालिकेतल्या सत्तेसाठी शिवसेनेचा घोडेबाजार. परिवर्तन यात्रेत अजित पवारांचा गौप्यस्फोट. मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करताना 6 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेतलं तेव्हाची ही दृश्य. मात्र 6 मनसे नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधण्यासाठी शिवसेनेनं तब्बल 36 कोटी रुपये मोजल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच हे गुपित सांगितल्याचा दावाही अजितदादांनी केलाय. कोल्हापुरात धडकलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेदरम्यान बोलताना अजित पवारांनी नेमका कोणता गौप्यस्फोट केलाय तुम्हीच ऐका. काल मी राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. ते राज ठाकरे एकदा मला सांगत होते, म्हणले अजित पवार माझे 6 नगरसेवक या शिवसेनेने फोडले.
एक एक नगरसेवक मुंबईचा मनसेचा फोडायला 6 कोटी रुपये दिले. 6 पंचे 30 कोटी त्या 6 जणांना दिले, ते गेले शिवसेनेत. 2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीत शिवसेनेनं 84 तर भाजपनं 82 जागा जिंकल्या. आकड्यांचा हा सारीपाट जिंकण्यासाठी भाजप कधी कोणता डाव टाकेल याची शाश्वती नसल्यानं शिवसेनेनं राज ठाकरेंचे 6 मावळे गळाला लावले आणि मुंबई महापालिकेतलं शिवसेनेचं संख्याबळ वाढवलं. दिलीप लांडे, हर्षल मोरे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर आणि दत्ताराम नरवणकर या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मनसेचे नगरसेवक गळाला लागावे म्हणून शिवसेनेनं घोडा बाजार केल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानं शिवसेनेची गोची झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर विंदा करंदीकरांच्या ओळींची नक्कीच आठवण होते आणि ती म्हणजे सब घोडे 12%. संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जालन्यामध्ये कार्यकारिणीमध्ये युतीवरून शिवसेनेला स्पष्ट इशारा दिल्यानंतर जालन्यातच झालेल्या दुसऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर हल्लाबोल केलाय. 32 पक्ष मिळून तयार होणाऱ्या महाआघाडीचा पंतप्रधान कसा असेल असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी कोटी केली आहे. बघूयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत. तुम्ही येत तर नाहीच निवडून, पण तुमच्या 34 पक्षाच्या आघाडीला जर लोकांनी निवडून दिलं तर तुमचा पंतप्रधान कोण असेल सांगा. प्रत्येक जण म्हणजे मीच पंतप्रधान बनणार. म्हणलं असं करा, तुम्ही एकदा निर्णय करून या. मग ते 4 दिवसांनी आले, म्हणाले आमचा निर्णय झाला, पंतप्रधान आम्ही कोणाला करणार ठरलं. म्हटलं कोणाला करणार, म्हणजे ठरलं सोमवारी ममता बॅनर्जी, मंगळवारी मायावती, बुधवारी शरद यादव, गुरुवारी केजरीवाल, शुक्रवारी अखिलेश, शनिवारी फारुख अब्दुल्ला आणि रविवारी सुट्टी असते म्हणून शरद पवार. अरे ज्या लोकांना पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, आता मला तुम्ही सांगा, या ठिकाणी हे जे सगळे एकत्रित आले हे त्या राज्याचे नेते आहेत हो, हे कुठले देशव्यापी नेते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उद्या देवेगौडा जर जालन्याला सभा घ्यायला आले, 5 माणसं तरी जमा होतील का? शरद पवार साहेब मणिपूरला सभा घ्यायला गेले, 4 माणसं तरी जमा होतील का? अखिलेश यादव चेन्नईला सभा घ्यायला गेले, 2 माणसं तरी जमा होतील का? पण आमच्या जवळ तुरुपचा एक काय नरेंद्र मोदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत कोणत्याही शहरामध्ये, कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही तालुक्यात पाठवा, लाखाच्या कमी लोक जमा होत नाही. अरे तुम्ही केवळ राज्याचे नेते आहे आणि पवार साहेब तर राज्याचे नेते नाहीत. याचं कारण काय आहे? मी नाही म्हणत ते मोठे नेते असतील, पण ज्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं, ज्या दिवशी त्यांना विचारलं की मग याच्यात नेता कोण होणार, तर म्हणाले जो ज्या राज्यात भारी त्या राज्यात तो नेता होणार. असं पवार साहेबांनी म्हटल्याबरोबर संध्याकाळी अशोक चव्हाणांनी सभा घेतली आणि म्हणाले महाराष्ट्रात आम्हीच भारी. म्हणजे अशोक चव्हाण देखील पवार साहेबांना महाराष्ट्रात नेता मानायला तयार नाही. अशा प्रकारची यांची आघाडी आहे. त्यामुळे ही आघाडी काहीही आपलं वाकडं करू शकत नाही. हे सगळे सत्तेचे लालची, हे किती एकत्रित आले तरी देखील यांना सत्ता मिळणार नाही. आणि आता सर्वांनाच अचंबित करणारी एक बातमी आहे. चार्जिंग केबल विसरल्यानं ऐनवेळी किती मोठी गैरसोय होते हे कधी ना कधी आपल्यापैकी सगळ्यांनीच अनुभवलं असेल. मात्र केबल शिवाय मोबाईल फोन चार्ज करता आला तर खरंच ऐकून आश्चर्य वाटलं असेल. मात्र आता हे शक्य आहे, कारण चीनच्या एका कंपनीनं असा एक फोन आता मार्केटमध्ये लॉन्च केलाय. काय आहे त्या फोनची वैशिष्ट्य बघूयात. चार्जिंगसाठी केबलची गरज नाही, आवाजासाठी बटन नाही, सिम कार्डसाठी स्लॉट नाही, हेडफोनसाठी जॅक नाही, झिरो स्मार्टफोन. हे पाहून खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण चीनच्या मेजू कंपनीनं हा बिना पोर्टचा अनोखा स्मार्ट मोबाईल फोन तयार केलाय. या फोनमध्ये एकही छिद्र तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळंच याला झिरो स्मार्टफोन म्हटलं गेलंय. हा फोन इतर स्मार्टफोन्सपेक्षा कितीतरी वेगळा आहे. या झिरो फोनला चार्जिंगसाठी केबलची गरज भासत नाही. वायरलेस चार्जिंगच्या माध्यमातून चार्जिंग करता येणार आहे. पॉवर आणि व्हॉल्यूम बटनऐवजी फोनच्या एका बाजूला एक खास टच पॅनल दिलाय. त्याच्या मदतीनं तुम्हाला आवाज कमी जास्त करता येईल. या फोनमध्ये सिम कार्डसाठी स्वतंत्र स्लॉट नाही,
तर त्याऐवजी ई सिमची सुविधा देण्यात आली आहे. फोनच्या डिस्प्लेतच स्पीकर व्यवस्था करण्यात आली आहे. हा एक अँड्रॉइड फोन असून तो फ्लाइम 7 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या फोनचा डिस्प्ले 5.99 इंच फुल HD आहे. तसंच त्याचं रिझोल्युशन 1080 बाय 2160 पिक्सलचं आहे. या मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर सोबत एड्रेनो 630 GPU बसवण्यात आलंय. कॅमेरा हा आता स्मार्टफोनचं मुख्य फीचर बनलाय. या मोबाईलमध्येही 12 मेगापिक्सलचा रिअर आणि 20 मेगापिक्सलचा ड्युएल कॅमेरा बसवण्यात आलाय. विशेष म्हणजे यात टेलिफोटो लेन्सची व्यवस्था आहे. सेल्फीसाठी खास 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसंच फेस अनलॉक फीचरही देण्यात आले. हा झिरो स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार याविषयी मात्र मेजू कंपनीनं अद्याप कोणतीच घोषणा केली नाही. मात्र स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये हा मोबाईल खळबळ उडवून देणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी आहे बदलत चाललेल्या लग्न कार्याची. खरं तर लग्न म्हटलं की मग हळदीचा कार्यक्रम, संगीत अशा कार्यक्रमांची रेलचेल असलेली आपण बघत असतो. मात्र नुकतीच झालेली हाय प्रोफाईल लग्नही आपण याची देही याची डोळा अनुभवली असतील. पण आता तुम्ही अशा लग्नाची गोष्ट पाहणार आहात ज्यामुळे लग्नाचा ट्रेंड हल्ली बदलत चालल्याचं तुम्हाला नक्कीच जाणवेल. बघूयात. हा कोणताही पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नाहीये, तर हे आहे सचिन आणि शर्वरीचं शुभमंगल. पण इथे नेहमीच्या लग्नासारख्या अक्षता नाही ना अंतरपाट. सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडला. मात्र या लग्नाला येणाऱ्यांना पुस्तक रूपी आहेर आणण्याची प्रेमळ गळ घालण्यात आली. भाजीत भाजी मेथीची, शर्वरी माझ्या प्रीतीची. उखाणा क्रमांक 2. भाजीत भाजी दोडक्याची, शर्वरी माझ्या प्रीतीची. उखाणा क्रमांक 3. भाजीत भाजी वांग्याची, शर्वरी माझ्या प्रीतीची. माझं घर ही काही पुरोगामी विचारांचं नाही, पण मी थोडीशी जशी 20 वर्षाची झाले आणि माझं वाचन वाढत गेलं, थोडीशी मी चळवळीकडे वळले आणि या सगळ्यातून मग थोडेसे खटके उडत गेले घरच्यांची. असं विरोध व्हायचा घरी फार, पण आता सगळे सहमत आहेत कारण त्यांना कळतंय की खूप योग्य तोच निर्णय घेईल शर्वरी. पारंपरिक रूढी प्रथांचं सत्यशोधन करून महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक विवाहाची पद्धत सांगितली होती त्या पद्धतीनुसार आम्ही आहे ह्या परंपरांचं सत्यशोधन, म्हणजे त्या पद्धती का होत्या, त्या आज कालबाह्य झाल्या आहेत का, आणि मग झाल्या असतील तर त्यांना पर्याय काय, तर ही पर्यायी लग्न पद्धत देण्याचा आम्ही विचार करतोय. तर दोघा वधूवरांची छोटेखानी मुलाखतही पार पडली. समाजबंध नावाची संस्था चालवते. सोलापुरातलं केतूर हे सचिनचं गाव, तर शर्वरी कोल्हापुरातल्या ढोलगरवाडीची. याच पुस्तकांमधून दोघांच्याही गावामध्ये छोटेखानी ग्रंथालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. लोकांकडून घ्यायचं काय, तर पुस्तकं घेतली आणि त्यानिमित्त दोघांच्या गावामध्ये वाचनालय सुरू केलं तर तो त्याच्यापेक्षा मोठा उत्सव होईल आणि सर्वसमावेशक होईल असं आम्हाला वाटलं. त्यानिमित्त मग आम्ही लोकांना आवर्जून पुस्तकं आणायला सांगितली आणि त्या मिळालेल्या पुस्तकांमधून दोघांच्या गावात आम्ही वाचनालय सुरू करत आहोत. मुलीच्या बापाने कर्ज काढून स्वतःच्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर भिकारी होणं या प्रथेला आळा घालण्याचं हे सत्यशोधक समाजाचं आणि आदरणीय महात्मा फुलेंनी घालून दिलेलं उत्तम उदाहरण असं मला वाटतं. प्रेम हा सहजीवनाचा आत्मा असतो. विवेकी प्रेम हे दोघांच्याही विकासाला पूरक असतं. लग्नाचा ट्रेंड हल्ली बदलत चाललाय. नुकतेच झालेले शाही विवाह सोहळे आपण अनुभवले असतील, पण हा लग्न सोहळा मात्र नेहमीच्या लग्नापेक्षा काही वेगळाच ठरला. अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर प्रेरणादायी वाटणाऱ्या अशा ही लग्नाची गोष्ट पाहिल्यानंतर स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.